Welcome students. Now today we are going to learn topic number 12 standard 7 subject maths. Topic number 12 perimeter and area. परिमिती आणि क्षेत्रफळ. परिमिती आणि क्षेत्रफळ हा धडा आपण अभ्यासणार आहोत. So students, in previous class we studied some figures. Then what do you call these figures? तुम्ही या फिगर्स ना या आकृत्यांना तुम्ही काय नाव देता? This is a square, this is a rectangle, this is a triangle or this is a circle. ठीक आहे, या आकृतींना आपण विशिष्ट अशी नावं देतो. ठीक आहे, स्क्वेअर जर पाहायला गेला तर सगळ्या बाजू कशा असतात? स्क्वेअरच्या समान असतात. देन आयत रेक्टँगल पाहायला गेला तर दोन बाजू समोरासमोर दोन्ही बाजूंची मापे कशी असतात? समान असतात. देन ट्रायंगल पाहायला गेला तर कोणांच्या मापानुसार त्यांच्या बाजूंची माप सुद्धा काढलेली आपल्याला पाहायला मिळतात. देन सर्कल सुद्धा तुम्ही अभ्यासलेला आहात. देन स्टुडंट्स, द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ अ क्लोज्ड फिगर इज द पेरिमीटर ऑफ दॅट फिगर. आता परिमिती कशाला म्हणायचं? मग पेरिमीटर कशाला म्हणायचं? जे काही फिगर दिलेली असेल, जी काही आकृती दिलेली असेल, ह्या आकृतीला, या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. ठीक आहे, या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती. लक्षात घ्या. ठीक आहे, द सम ऑफ द लेंथ ऑफ sides of a closed figure is the perimeter of that figure. यालाच आपण काय म्हणणार आहोत? पेरिमीटर. त्या आकृतीची परिमिती असं आपण त्याला म्हणणार आहोत. देन सो स्टुडंट्स, जर अधिक बाजू असतील एखाद्या आकृतीला, ठीक आहे, त्याला आपण बहुभुजाकृती असं म्हणतो. पेलेगॉन्स आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, देन द पेरिमीटर ऑफ पेलेगॉन्स इज इक्वल टू सम ऑफ लेंथ ऑफ ऑल साइड्स. ठीक आहे, बहुभुजाकृतीची परिमिती म्हणजे तिच्या सर्व बाजूंची बेरीज. ठीक आहे, सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे त्या बहुभुजाकृतीची परिमिती असं आपण म्हणतो, असं आपण संबोधतो. Now the perimeter of a square is equal to 4 multiplied by side. चौकोनाची परिमिती, चौरसाची परिमिती म्हणजे काय? तर 4 गुणिले त्याच्या सर्व बाजू. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण करू शकतो. 4 बाजूंची बेरीज म्हणजे त्या ठिकाणी आता 4 साइड्स आहेत समजा. 4 + 4 + 4 + 4 इज इक्वल टू किती येणार आहे? जर त्याचं साइड समजा 4 असेल, उदाहरणार्थ 4. ठीक आहे, म्हणजे आता हा स्क्वेअर आहे. ठीक आहे, आणि हा स्क्वेअर हा 4 सेंटीमीटर आहे, हा 4 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर. ठीक आहे, याला नाव देऊया आपण ABCD. या स्क्वेअरला आपण नाव दिलं. ठीक आहे, सगळे 4-4 सेंटीमीटरच्या बाजू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ठीक आहे, मग पेरिमीटर ऑफ दिस स्क्वेअर काढायचं असेल आपल्याला तर काय आहे? तर सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे आता बेरीज केला तुम्ही 4 + 4 + 4 + 4 किती येणार आहे? 16 येणार आहे. 4 + 4 8, 8 + 4 12, 12 + 4 16. ठीक आहे, देन 4 मल्टिप्लाय बाय साइड्स केला तर काय येणार आहे? 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय साइड्स. या ठिकाणी 4 गुणिले काय करणार आहात? तर ती साइड जी आहे 4 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 16. ठीक आहे, इथं सुद्धा 16 आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. दॅट्स वाय we used this formula, perimeter of a square is equal to 4 multiplied by side. त्यामुळे हा फॉर्म्युला आपण विचारात घेतो किंवा वापरतो परिमिती काढत असताना चौरसाची. when we have to find the perimeter of square we used this formula. perimeter of square is equal to 4 multiplied by square. ठीक आहे, then so students, find out the perimeter of square. Find out the perimeter of square PQ
TQRS. लेंथ इज 3. लेंथ किती आहे? 3 आहे समजा. तर याचं पेरिमीटर काढत असताना आपण काय करणार आहात, तर लिहिणार आहात पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय साइड. साइड किती आहे सांगा? 4 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 12. नाउ पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 12. Now when the side of square is A, then perimeter of square of side A असेल समजा साइड, तर काय होणार आहे, तर the perimeter of side A is equal to 4A. काय होणार आहे? 4A या ठिकाणी होणार आहे. जर ती बाजू A असेल, A बाजू असलेल्या चौरसाची परिमिती बरोबर काय असणार आहे? 4A. 4A हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला पेरिमीटर काढत असताना. वी यूज्ड दिस फॉर्म्युला टू फाइंड आउट पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. देन हाउ टू फाइंड आउट द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे काय? आयत. समजा आपल्याला आयताची परिमिती काढायची असेल तर आपण कशा पद्धतीने काढू शकतो? या ठिकाणी तुम्हाला आयत दिसतोय ABCD, याला मी नाव दिलं. ठीक आहे. पेरिमीटर रेक्टँगल कुठला आहे तुम्हाला? तर ABCD हा रेक्टँगल दिसतोय तुम्हाला. देन याची जर परिमिती आपल्याला काढायची असेल तर आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी समोरासमोरच्या बाजू तुम्हाला समान मापाच्या दिसतात. ठीक आहे. ही समजा 8 सेंटीमीटर असेल तर समोरची बाजू कशी असते? 8 सेंटीमीटर असते. ही 4 सेंटीमीटर असेल तर त्याच्या समोरची बाजू कशी असते? 4 सेंटीमीटर असते. म्हणून याला आपण काय म्हणतो? रेक्टँगल असं म्हणतो आपण याला. स्क्वेअर का म्हणायचं? तर चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. ठीक आहे. दॅट्स वाय वी कॉल्ड अ स्क्वेअर. देन रेक्टँगल ह्याच फिगरला, ह्या चित्राला किंवा या फिगरला आपण रेक्टँगलच असं का म्हणायचं? याचं कारण काय? तर याच्या समोरासमोरच्या बाजू ज्या आहेत त्या समान मापाच्या असतात. समोरासमोरील बाजू या कशा असतात? समान मापाच्या असतात, म्हणून आपण त्याला रेक्टँगल असं म्हणतो. मग आपल्याला स्क्वेअरचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करू शकतो का आपण? पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय साइड. नाही करू शकत, कारण काय? सगळ्या बाजू या समान मापाच्या नाही आहेत. देन पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 2 लेंथ प्लस 2 ब्रीथ. लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो? लेंथ म्हणजे लांबी आणि ब्रीथ म्हणजे रुंदी. त्या ठिकाणी आता पेरिमीटर म्हणजे परिमिती रेक्टँगलची काढत असताना 2 लांबी अधिक 2 रुंदी अशा पद्धतीने आपण काढणार आहोत. ह्या फॉर्म्युल्याचा आपण वापर करणार आहोत. आता या ठिकाणी दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला समजा रेक्टँगलची रेक्टँगलचे आपल्याला पेरिमीटर काढायचे, तर आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये ह्या किमती घातल्या आपण. 2 लांबी गुणिले 2 रुंदी. आता लांबी किती दिसते आपल्याला? 8 सेंटीमीटर. 2 मल्टिप्लाय बाय 8 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू काय असणार आहे आपलं बघा? 2 मल्टिप्लाय बाय 8 2 जा 16 प्लस 4 2 जा 8 इज इक्वल टू 4. 16 प्लस 8 इज इक्वल टू 4. 8 6 प्लस 8 इज इक्वल टू 14. 1 remains 24. Then perimeter of rectangle is equal to 24 सेंटीमीटर. ठीक आहे. या रेक्टँगलची परिमिती काढत असताना आपल्याला अशा पद्धतीने काढू शकतो. समजा आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल विथ लेंथ L अँड ब्रेड्थ B इज 2 लेंथ प्लस 2 B. आता आपल्याला ह्या लांबी जर L मानली असेल समजा, ठीक आहे, आणि रुंदी जी आहे ती B या सिम्बॉलने दिली असेल, तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तर या ठिकाणी फॉर्म्युला यूज करत असताना लिहित असताना फॉर्म्युला कसा लिहिला जातो? 2L प्लस 2B. ठीक आहे. That's why we have to show the perimeter of a rectangle is equal to 2L plus 2B. अशा पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो. आणि या ठिकाणी आपण काय करू शकतो, या फॉर्म्युलाचा वापर करून पेरिमीटर
रेक्टँगलचं पेरिमीटर आपण काढू शकतो. लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगायला, फॉर्म्युला ऑफ पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय साइड. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय साइड किंवा 4a. ठीक आहे, 4 साइड्स. ठीक आहे. देन पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2l प्लस 2b. 2l प्लस 2b. आता ह्या ठिकाणी 2l प्लस 2b असं का आलेलं आहे, तर या ठिकाणी या फिगर मुळे आपल्याला ह्या ठिकाणी हे पाहायला मिळतं. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन स्टुडंट्स, वी यूज दिस ऑल फॉर्म्युलाज in word problems or examples and solve all these examples. So students, learn about some examples. Now let us learn about some examples. The perimeter of a rectangle is 64 centimeter. किती दिले? 64. If its length is 70 centimeter. Now what is its breadth? आता बघा काय दिले, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 64 सेंटीमीटर. पेरिमीटर इथं दिलेलं आहे आपल्याला, काळजीपूर्वक उदाहरण वाचणं आपल्याला गरजेचं आहे. इफ इट्स लेंथ इज 70 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स ब्रेथ? देन त्या ठिकाणी काय दिलेले आहे, लांबी दिलेली आहे 17 सेंटीमीटर, पण रुंदी आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. नाउ देन वी यूज द फॉर्म्युला ऑफ पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. या ठिकाणी आपल्याला रेक्टँगलचा फॉर्म्युला जो आहे परिमिती काढायचा तो वापरावा लागणार आहे. आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल किती दिलेलं आहे? 64 सेंटीमीटर. नाउ पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 64 सेंटीमीटर. देन लेंथ इज इक्वल टू 70 सेंटीमीटर. देन आपल्याला ब्रेथ काढायची आहे. देअरफॉर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी, आता लेट इट्स ब्रेथ बी x सेंटीमीटर. आता ब्रेथ आपल्याला काढायची आहे, त्यांनी विचारले म्हणून आपल्याला x सेंटीमीटर आपण म्हणणार आहोत. देन पेरिमीटर इज इक्वल टू आता उलट्या पद्धतीने लिहिलं तरी सुद्धा चालतं. सूत्र लिहित असताना आपण उलट्या पद्धतीने लिहिलं सुद्धा चालतं. तर पेरिमीटरचं या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे, तर असं पण आपण लिहू शकतो. काय, 2 लेंथ प्लस 2 ब्रेथ इज इक्वल टू पेरीमीटर. 2 लेंथ प्लस 2 ब्रेथ इज इक्वल टू पेरीमीटर. देन कंसाचा देअरफॉर काय होणार आहे आपला, 2 लेंथ प्लस ब्रेथ इज इक्वल टू पेरीमीटर. पेरीमीटर किती दिलेलं आहे, पेरीमीटर इथे दिलेलं आहे, किती दिलेलं आहे सांगा बघू. किती सांगितले त्यांनी, 64 सांगितलेलं आहे. किती सांगितलेलं आहे, 64 या ठिकाणी दिलेलं आहे. देन आता 2 या ठिकाणी असं का लिहिलो आपण, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. कंसात लिहिल्यानंतर या 2 या लांबीला सुद्धा गुणिले होतं. कंसातून बाहेर पडत असताना 2 लांबी अधिक 2 रुंदी अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण या कंसात मांडलेला आहे. कंसात जेव्हा लिहितो आपण हे दोन्ही आपण काय करणार आहोत, कंसात घेणार आहोत, 2 बाहेर काढणार आहोत आणि गुणाकार करणार आहोत. ठीक आहे. देन नेक्स्ट आफ्टर आता या ठिकाणी किमती घालूया. लेंथ दिलेली आहे आपल्याला, बरोबर आहे का. किती दिली आहे सांगा, 17 सेंटीमीटर. 17 प्लस ब्रेथ दिले का नाही आहे, एक्स मानलेलं आहे आपण. इज इक्वल टू 64.
आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला आपला तयार झालेला आहे. आता हा फॉर्म्युला आपण सॉल्व करणार आहोत. देन आफ्टर या ठिकाणी 2 जो आहे हा गुणिले जो आहे तो पलीकडे जाताना काय होणार आहे, भागिले या ठिकाणी होणार आहे. देअरफॉर इक्वेशनच्या व्हॅल्यूनुसार आपण काय करणार, ह्या 2 नी आपल्याला काय करायचं आहे, दोन्हीकडे भागणार आहोत. अपॉन 2 इज इक्वल टू 64/2. ठीक आहे. 2 1 जा 2, 2 1 जा 2. किंवा असं सुद्धा आपण लिहू शकतो. कशा पद्धतीने लिहू शकतो आपण या ठिकाणी, देअरफॉर 17 प्लस एक्स इज इक्वल टू 64/2. ठीक आहे. हा गुणिले जो आहे तो पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होणार आहे, भागिले होणार आहे. देअरफॉर या ठिकाणी भाग घालवायचा आहे. भाग घालवल्यानंतर काय येतं बघा, तर त्या ठिकाणी 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 2 जा 4 इज इक्वल टू 17 प्लस एक्स इज इक्वल टू 32. हा या ठिकाणी काय आहे, 17 प्लस आहे, मग तो सुद्धा पलीकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. 32 मायनस 70. आता 32 मधून 70 मायनस केल्यानंतर काय येतं बघा, मायनस करा. 32 मधून 70, 32 मायनस 70, 2 मधून 7 जातात का नाही, इकडल्या इकडे घेतला मग 2, या ठिकाणी 12 आहे. 12 मधून 7 गेले किती राहिले, 5. देन 2 मधून 1 गेले 50. आपला आन्सर काय आलेला आहे, x इज इक्वल टू 15. x इज इक्वल टू 15. देन x काय मांडलेला होता, x आपण ब्रीथ मांडलेला होता. ठीक आहे. दॅट्स वाय देअरफॉर द breadth of the rectangle is 50 सेंटीमीटर. किती, 50 सेंटीमीटर आपलं काय आलेलं आहे या ठिकाणी, तर ब्रेड आलेलं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी कशा पद्धतीने आपण सोडवलं हे तुमच्या लक्षात आलं का बघा. या ठिकाणी आपण फॉर्म्युला फर्स्ट ऑफ ऑल यूज केला. ठीक आहे. काय दिलं या उदाहरणामध्ये आपण पाहिलं. देन आफ्टर आपण फॉर्म्युला यूज केला पेरिमीटर ऑफ कशाचा, रेक्टँगलचा. 2 प्लस लेंथ, 2 लेंथ प्लस 2 ब्रेड हा फॉर्म्युला. देन 2 आणि कंसात लेंथ प्लस हे कंसाच्या बाहेर येताना सेम असाच फॉर्म्युला तयार होतो. लक्षात घ्या. पेरिमीटर 64 दिलेला होता. मग त्या ठिकाणी प्रत्येक लेंथच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू घातली. ब्रेडच्या ठिकाणी एक्स आपण सपोज मांडलेलं आहे त्याबद्दल एक्स घातला आणि त्यानुसार आपण इक्वेशनच्या व्हॅल्यूनुसार हा फॉर्म्युला या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. या ठिकाणी जशा पद्धतीने आपण हा या ठिकाणी स्टेप वाईज हे फॉर्म्युले सॉल्व्ह केलेले आहेत तो लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. ठीक आहे. देन या ठिकाणी 2 कंसात 17 अधिक एक्स बरोबर 64 झालेलं आहे. देन 17 प्लस एक्स इज इक्वल टू 64/2. इकडे जो गुणिले होता, गुणिले 2 आहे तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना नेहमी काय होतो, भागिले होत असतो. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि भागिले असेल तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होत असतो, गुणिले होत असतो. ठीक आहे. देन 17 प्लस एक्स इज इक्वल टू 32. then x is equal to 32 minus 17, x is equal to 15. Now the breadth of the rectangle is 50 centimeter. Now next example, the perimeter of a rectangle of length 28 centimeter and breadth 20 centimeter is equal to the perimeter of square. What is the length of the side of the square? आता इथं कसं विचारलेलं आहे बघा, काय तर पेरिमीटर जो आहे त्या ठिकाणी लांबी किती दिलेली आपल्याला, त्या ठिकाणी 28 सेंटीमीटर, रुंदी किती दिलेली आहे 20 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि त्याचबरोबर काय काढायला सांगितलेलं आहे, एका आयताची परिमिती सांगितली. द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. म्हणजे एका आयताची परिमिती काय आहे, एका चौरसाची परिमिती एवढी आहे, तर त्या चौरसाची बाजू किती असं विचारलेलं. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, तर पेरिमीटर अगोदर आपल्याला काढावं लागणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानुसार आपल्याला बाजू मिळणार आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. का काढायचं पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, तर एका आयताची परिमिती ही त्या काय सांगितले त्यांनी, स्क्वेअरची एक बाजू आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. पेरिमीटर ऑफ काय सांगितलेलं आहे, स्क्वेअर सांगितलेलं आहे. म्हणजे पेरिमीटर जेवढं रेक्टँगलचे पेरिमीटर आहे तेवढंच त्या स्क्वेअरचे पेरिमीटर असलं तर त्याची बाजू किती असं विचारले, त्या स्क्वेअरची बाजू किती हे विचारलेलं आहे. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल, तर पेरिमीटर
ऑफ रेक्टँगल काढावं लागेल इज इक्वल टू, आता काय करावं लागेल, फॉर्म्युला कुठला आहे, 2l प्लस बी. एल प्लस बी म्हणजे काय, लेंथ प्लस ब्रेड्थ. 2 लेंथ किती दिली आहे 28, ब्रेड्थ किती दिलेलं आहे 20, इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 28 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 20 इज इक्वल टू केला तर तुम्हाला या ठिकाणी 96 भेटणार आहे. ठीक आहे, किती भेटणार आहे 96. 2 गुणिले 28 अधिक 2 गुणिले, तर 28 गुणिले 2 करा, 8 दुनी 16, 6 बे 16 6 चले गेले, बे 2 4 आणि 5, इथं 56 आला. 20 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 40, 56 प्लस 40 इज इक्वल टू 96. ठीक आहे, इथे किती मिळालं आपल्याला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 96. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल ऑफ लेंथ 28 अँड ब्रेड्थ 20 सेंटीमीटर इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. काय सांगितलेलं आहे, इक्वल टू द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. आता जो पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा आलेला आहे 96 सेंटीमीटर, तोच पेरिमीटर ऑफ स्क्वेअर असणार आहे. दॅट्स वाय देयर इज, इफ द साइड ऑफ that square is A, then 4A is equal to 96. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, चौरसाचं बाजू A असेल तर पेरिमीटर किती येणार आहे 4A म्हणजेच काय 96. दॅट्स वाय आता फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4A. पेरिमीटर किती आहे 96 आहे. ठीक आहे, 4 मल्टीप्लाय बाय A, देन 96 अपॉन 4 इज इक्वल टू A. ठीक आहे, देन देअरफॉर जर भाग घालवला 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 4 जा 16, 24. A is equal to 24 or A is equal to 24. That's why the side of the square is 24. Therefore, side of the square is 24 सेंटीमीटर. आता चौरसाची बाजू किती आहे 24 सेंटीमीटर इतकी असलेली आपल्याला पाहायला मिळते. सो स्टुडंट्स, all of you learn all these examples and understood and solve practice set number 44 in your notebook.